हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाममधील जो कॉमर्स सब्जेक्ट आहे, या कॉमर्स सब्जेक्टचा डिटेल कोर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्या कोर्सचा एक सप्लिमेंटरी पार्ट म्हणून आपण या ठिकाणी कॉमर्स या सब्जेक्टची टोटल 10 युनिट संदर्भात रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे. या रिव्हिजनमध्ये आज आपण युनिट नंबर 7 बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या युनिट नंबर 7 ची पूर्णपणे रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, जी रिव्हिजन आपण करणार आहोत ती एकदम शॉर्ट आणि सिंपल वेनी करणार आहोत. म्हणजे कुठलाही पॉईंट आपण डीपमध्ये पाहणार नाही आहे, कुठलीही कन्सेप्ट आपण समजून घेणार नाही आहे, किंवा कुठलाही जो पॉईंट असेल तो या ठिकाणी तुम्हाला मी ॲनालिसिस करून दाखवणार नाही आहे. कारण सर्व गोष्टी आपण एकदम डीपमध्ये पाहिलेल्या आहेत. आत्ता आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत फक्त ॲज अ रिव्हिजन बेसिस. म्हणजेच काय, आपण जे पॉईंट कव्हर केलेत ते कुठले पॉईंट होते हे या ठिकाणी तुम्हाला मेमराईज हवं, त्या अनुषंगाने फक्त त्याचं एक ओव्हरव्ह्यू आपण करणार आहोत. ठीक आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स आपला जॉईन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी याचे सर्वांचे लेसन पाहिले असतील, आणि जर तुम्ही ते लेसन पाहिले असतील तर तुम्हाला कुठलाही पॉईंट या ठिकाणी रिपीटली समजून घेण्याची आवश्यकता नाही आहे. कारण तुम्ही ते सर्व पॉईंट ऑलरेडी समजून घेतले असतील, आत्तापर्यंत पाठही केले असतील. सिंपल ना. आता एक्झाम जवळ आला आहे, त्या अनुषंगाने कुठले पॉईंट कव्हर केले ते त्याचे एक रिव्हिजन करूया. तर या ठिकाणी बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन युनिट नंबर 7 याचे आपण रिव्हिजन सुरू करत आहोत. ठीक आहे, टोटल 10 युनिट आहेत कॉमर्सचे. 10 युनिटमधील जो युनिट नंबर 7 आहे त्याचे रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत. तरी पहा, त्याचा पूर्णपणे हा सिलेबस होता युनिट नंबर 7चा. या सिलेबसचा पूर्णपणे कंटेंट आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेला आहे. एकही पॉईंट या ठिकाणी मिस केलेला नाही आहे. जे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहिलेले आहेत, प्लस मिसक्लिनियस काय पॉईंट असतील जे एक्झामला येतात ते देखील पाहिलेले आहेत. आता बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन संदर्भात काही कन्सेप्ट आहेत त्या आपण सर्वात स्टार्टिंगला कव्हर केल्या. त्या कुठलाही आपला जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण सर्वात पहिल्यांदा फोकस करतो कन्सेप्टवर. कारण कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजणार आहे. कन्सेप्ट हे एक फाउंडेशन आहे, ते आपण प्रॉपरली समजून घेतलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा बँक या शब्दाचं मिनिंग आपण समजून घेतलं होतं, जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. इन्शुरन्स म्हणजे काय हे आपण समजून घेतलं होतं. ठीक आहे, नंतर म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपण समजून घेतलं होतं. या ठिकाणी आपण पाहिलं होतं बास्केट्स ऑफ शेअर्स, म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे शेअर्स आहेत, ते शेअर्स आपण एकत्र करतो त्याला आपण म्युच्युअल फंड असं म्हणतो. शॉर्ट आणि सिंपल वेमध्ये हे जे बास्केट आहे हे बास्केट प्रोफेशनल व्यक्तीमार्फत हँडल केलं जातं, त्यांना म्हणतात प्रोफेशनल म्युच्युअल फंड मॅनेजर्स. ठीक आहे, त्यांच्यामार्फत ते हँडल केलं जातं, ते एक्सपर्ट असतात. नंतर डिजिटल बँकिंग म्हणजे काय याचं मिनिंग आपण समजून घेतलं होतं. ज्या बँकिंगला आपण ऑनलाईन पद्धतीने हँडल करतो त्याला आपण डिजिटल बँकिंग असं म्हणतो. मग त्या सर्व्हिस कशा असतात, ऑनलाईन पद्धतीने असतात, हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे, त्यानंतर बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यामधील इंडियन फायनान्शियल सिस्टीम ही आपण समजून घेतली होती. त्याला आपण IFS असं म्हणतो. म्हणजे इंडियामध्ये फायनान्शियल सिस्टीम कशा पद्धतीची आहे या संदर्भात आपण पॉईंट कव्हर केले ते. सर्वात पहिल्यांदा त्याचा ओव्हरव्ह्यू पाहिला होता. इंडियन फायनान्शियल सिस्टीम म्हणजे काय, या ठिकाणी आपण पैशाचा फ्लो आहे तो कशा पद्धतीने होतो हे पाहत असतो, बरोबर ना. मग बिझनेस टू गव्हर्नमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, हे याचे सर्वात महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत, हे आपण कव्हर केलं. त्यानंतर इंडियन फायनान्शियल सिस्टीम यामध्ये कुठले कुठले कंपोनंट कव्हर होतात ते पाहिलं होतं. त्यामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, फायनान्शियल मार्केट असतील, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा फायनान्शियल सर्व्हिस असेल, हे सर्व याचे कंपोनंट आहेत. प्रत्येक कंपोनंट डीपमध्ये आपण समजून घेतलेला आहे. या संदर्भात तुम्हाला 4 ते 5 लेसन मी प्रोव्हाइड केलेले आहेत, बरोबर ना. कुठूनही क्वेश्चन येऊ शकतो. आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये बँकिंग इन्स्टिट्यूशन होते, मग त्यामध्ये कमर्शियल बँक होते, कमर्शियल बँकमध्ये पब्लिक सेक्टर होते, प्रायव्हेट आणि RRB आणि फॉरेन बँक होते. त्यानंतर बँकिंग इन्स्टिट्यूशनमधलेच कोऑपरेटिव्ह बँक होत्या. ठीक आहे, एक कमर्शियल आणि दुसऱ्या असतात कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्हमध्ये कुठले टाईप आपण कव्हर केलेले नाहीत, कमर्शियलमध्ये पॉईंट आपण कव्हर केलेत. नंतर नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन अंडर दी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यामध्ये 2 प्रकार येतात. एक असतं ऑर्गनाइज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, दुसरं असतं अनऑर्गनाइज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, कारण नॉन बँकिंग येते, बरोबर ना. नंतर फायनान्शियल मार्केट, 2 महत्त्वाचे मार्केट आहे, एक मनी मार्केट, दुसरं असतं कॅपिटल मार्केट, त्याला आपण शेअर मार्केट असं म्हणतो. मनी मार्केटमध्ये 3 मुख्य प्रकार पाहिले होते, कॉल मनी मार्केट, ट्रेजरी बिल आणि कमर्शियल बिल्स. कॅपिटल मार्केटमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट, बरोबर. त्यानंतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट यामध्ये टर्म आणि टाईप या 2 पॉईंट अंडर आपण गोष्टी कव्हर केल्या. टर्ममध्ये शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म, आणि टाईपमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि इनोव्हेटिव्ह. सिंपल. नंतर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये त्यामध्ये फंड बेस्ड सर्व्हिस होत्या आणि फीज बेस्ड सर्व्हिस होत्या. प्रोफेशनल व्यक्तीच्या फीज बेस्ड असू शकतात. ठीक आहे,
फंड बेसमध्ये लीज फायनान्सिंग, हायर पर्चेस आणि फॅक्टरिंग या सर्वांच्या कन्सेप्ट आहेत प्रॉपरली समजून घेतलेल्या आहेत तुम्ही, ठीक आहे. आणि फीज बेसमध्ये काय असतं, मर्चंट बँक असतील, क्रेडिट रेटिंग असेल किंवा मर्जर वगैरे ते असेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी कव्हर केल्या जातात फीज बेसमध्ये. सिंपल. या सर्वांचं तुम्हाला डीपमध्ये मी एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं होतं. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कुठले आहेत, त्याचे टाईप्स कुठले हे आपण पाहिलं होतं, बँकिंग आणि नॉन बँकिंग त्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत हे सर्व आपण डीपमध्ये कव्हर केलेलं आहे, ठीक आहे. बँकिंग इन्स्टिट्यूशन असेल जे ॲज अ इंटरमिडिएट म्हणून काम करते फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या, बरोबर ना. नंतर ऑर्गनाइज सेक्टर असतील त्यामध्ये कमर्शियल बँक पाहिलं होत्या, त्यांचं मिनिंग, इस्टॅब्लिशमेंट इयर, ठीक आहे, म्हणजे त्यांचं ॲक्ट वगैरे हे सर्व गोष्टी प्रॉपरली कव्हर करून जा, त्या महत्त्वाच्या आहेत. नंतर कोऑपरेटिव्ह बँक संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली होती. 3 टायर सिस्टीम असते कोऑपरेटिव्ह बँकची, ती आपण पाहिली होती, ठीक आहे. जी प्रायमरी लेवल आहे त्याला प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आपण म्हणतो, जी डिस्ट्रिक्ट लेवल आहे त्याला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणतो, आणि जी स्टेट लेवल आहे त्याला आपण स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा अपेक्स बॉडी असं म्हणतो, ठीक आहे. सर्वात मोठी जर बॉडी विचार केला तर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असते. त्या सर्वांचं मिनिंग या ठिकाणी आपण प्रॉपरली कव्हर केलं होतं, कोणाच्या अंडर काम करतात, कसं काम करतात ते सर्व. नंतर RRB रिजनल रुरल बँक, ठीक आहे. याचं इस्टॅब्लिशमेंट 1975 साली झालेलं आहे RRBचं, ठीक आहे. आणि RRB ॲक्ट आहे 1976चा, त्यामार्फत याला कव्हर केलेला आहे, ठीक आहे. याचं जे रिकमेंडेशन आहे हे रिकमेंडेशन नरसीएम वर्किंग ग्रुप आहे त्यांनी दिलं होतं 1975 साली, ठीक आहे. RRB जी आहे जी म्हणू शकतो 1975ला स्थापन झाली ती, पण या ठिकाणी त्याची तारीख पण लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 1975 इयर आहे, ठीक आहे. त्याचा रेशो वगैरे दिला स्टेट स्पॉन्सर, ठीक आहे. मिनिस्टर ऑफ फायनान्स मार्फत कसं होतं ते हा रेशो आहे, तो पाठ करून जा, ठीक आहे. तुम्हाला मॉडिफाय केलेला रेशो मी प्रोव्हाइड केलेला आहे व्हॉट्सअपला. त्यानंतर फॉरेन बँक. आता फॉरेन बँकबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली ती. फॉरेन बँक म्हणजे काय, ज्याचं हेडक्वार्टर डिफरंट कंट्रीमध्ये आहे, इंडियामध्ये नाही आहे, त्याला आपण फॉरेन बँक असं म्हणतो सिंपल शब्दांमध्ये. नंतर अनऑर्गनाइज सेक्टर, यामध्ये मनी लेंडर असतील, इंडिजिनस बँक असतील, ठीक आहे, देशी बँक म्हणतो आपण त्यांना. नंतर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, यामध्ये काय येतं, इन्शुरन्स कंपन्या वगैरे त्या सर्व गोष्टी, बरोबर ना, ते आपण सर्व पाहिलेलं आहे. इथं ऑर्गनाइज नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात, मग ती कुठले त्याची इन्फॉर्मेशन आपण कव्हर केली ती, ठीक आहे. अनऑर्गनाइज नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कुठले हे पण आपण कव्हर केलं होतं. फायनान्शियल मार्केटमध्ये मनी मार्केट आपण कव्हर केलं ते. मनी मार्केट हे शॉर्ट टर्म असते, हे लक्षात ठेवा. लॉंग टर्म म्हणलं तर कॅपिटल आणि शॉर्ट टर्म म्हणलं तर मनी, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. लो रिस्क असते, म्हणजे बेसिक सांगितलं तर तुम्हाला शॉर्ट टर्म आहे म्हणजे रिस्क कमी म्हणजे या ठिकाणी रिटर्न पण कमी आहे, सिंपल. मग कॉल मनी मार्केटचं एक पार्ट टाईप आहे, त्या ठिकाणी शॉर्ट टर्म पैसे आपण घेतो, विदिन डे आपण रिटर्न करतो. टी बिल हा पण शॉर्ट टर्म असतो, ठीक आहे, गव्हर्नमेंट संदर्भात असते. आणि कमर्शियल पेपर हे पण शॉर्ट टर्म संदर्भात असतात, आपण पाहिलं होतं सर्व. नंतर कॅपिटल मार्केटला नथिंग बट आपण काय म्हणतो, शेअर मार्केट म्हणतो, ठीक आहे. हे ऑर्गनाइज फायनान्शियल मार्केट आहे, लॉंग टर्मसाठी असतं. इथं लॉंगर ट्रान्झॅक्शन चालतात, मोर दॅन 1 इयरचे, ठीक आहे. स्टॉक, बॉन्ड आणि करन्सीज यामध्ये इथं इन्व्हेस्टमेंट होत असते. नंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली होती, त्याचे टाईप्स पाहिले होते, ऑप्शन, फ्युचर, फॉरवर्ड, स्वॅप आणि क्रेडिट डेरिव्हेटिव्ह. त्यांची रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने ते पाहिलं होतं, ठीक आहे. डिफरन्स पाहिला होता मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये काय असतो, हे सर्व पॉईंटला तुम्ही मे बी प्रॉपरली पाहिलं असेल, आत्तापर्यंत लक्षात ठेवलं असेल, कारण 8 ते 9 महिने आपण या ठिकाणी या गोष्टींना लावलेल्या आहेत कव्हर करण्यासाठी. आपण फक्त काही वेळामध्ये आता याची रिव्हिजन करत आहोत. नंतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स हे पाहिलं होते, म्हणजे त्यामध्ये शॉर्ट टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट पाहिलं होते, जे फ्यू डेजसाठी असतात, 2 1 इयरपर्यंत असतात, ठीक आहे. म्हणजे काही दिवसापासून 1 इयरपर्यंत शॉर्ट टर्म असतात. मग त्या ठिकाणी कमर्शियल पेपर यांचा जो पिरियड असतो नॉर्मली मॅच्युरिटी 1 दिवसापासून 270 दिवसांपर्यंत असते. नंतर टी बिल हे फ्यू वीक ते 1 इयरपर्यंत असू शकतं. नंतर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, तर आपण CD म्हणतो, हे 3 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत असतं. नंतर रिपर्चेस ॲग्रीमेंट हे 1 दिवसाचे म्हणजे अर्धे दिवस ते 14 दिवसापर्यंत असतं. नंतर फेडरल फंड, ठीक आहे, हे एका नाईटसाठी घेऊ शकतात किंवा म्हणू शकतो 1 डेसाठी असतं नॉर्मली. नंतर बँकर्स असोसिएशन हे 1 ते 6 महिन्यापर्यंत असतं. शॉर्ट टर्म बॉन्ड्स हे 1 ते 3 वर्षापर्यंत असतात, ठीक आहे. या सर्वांचं इयर वगैरे म्हणजे जे ड्युरेशन आहे ते प्रॉपर लक्षात ठेवा, एक्झामला कुठं नाही क्वेश्चन येऊ शकतो. नंतर मिडियम टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, मिडियम टर्म म्हणलं तर 1 ते 10 वर्षापर्यंत असतं ते, बरोबर ना. मग त्यामध्ये कुठले असतात, मिडियम टर्म
नोट्स असतील, ठीक आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड असतील, त्याला माझे त्रिशूल बिल आपण कंप्लीट करतो, ठीक आहे, ते 2 ते 10 वर्षापर्यंत असतात. कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील 1 ते 10 वर्षापर्यंत असतात. म्युनिसिपल बॉन्ड्स असतील 1 ते 10 वर्षापर्यंत असतात. असेट बॅक्ड सिक्युरिटी असतील 1 ते 10 वर्षापर्यंत असतात, ठीक आहे. मिडियम टर्ममध्ये कुठल्या येतात हे पण लक्षात ठेवा. नंतर लॉंग टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हे 10 वर्षाच्या पुढचे असतात, बरं ना. मग इथं लॉंग टर्म गव्हर्नमेंट बॉन्ड असतील, ठीक आहे, हे 10 ते 30 वर्षापर्यंत असतात. नंतर कॉर्पोरेट बॉन्ड असतील हे 10 ते 30 वर्षापर्यंत असू शकतात, हे सर्व लॉंग टर्ममध्ये. नंतर मॉर्गेज बॅक सिक्युरिटी असतील हे 10 वर्षांच्या पुढे असतात. नंतर असेट बॅक सिक्युरिटी असतील हे पण 10 वर्षाच्या पुढे असतात, कारण असेट आहे, मॉर्गेज आहे. आपण 1-2 वर्षासाठी थोडी घेतो. मॉर्गेज लोन घ्यायचं आहे, किती वेळ भेटतो? मिनिमम 10 वर्षाचं भेटतं ना मॉर्गेज लोन वगैरे. 5 वर्षाचं भेटतं का? नाही भेटत. 10 वर्षाच्या पुढे तुम्ही घेऊ शकता मॉर्गेज लोन वगैरे, बरं ना. असेट बॅक सिक्युरिटी 10 वर्षाच्या पुढे असतं. लोन वगैरे घेता 10 वर्षाच्या आत भेटतं का? नाही भेटत. घरावर लोन घ्यायचं आहे 10 वर्षाच्या पुढचाच त्याचा पिरियड घ्यावा लागतो. नंतर कन्व्हर्टेबल बॉन्ड असतील 10 ते 30 वर्ष असतात. झिरो कूपन बॉन्ड असेल 10 ते 30 वर्षाचे असतात. सिंपल. त्याचं मिनिंग वगैरे सर्वांचं दिलेलं आहे बरं का तुम्हाला. तुम्ही सर्व पाठ केला असेल असं मी गृहीत धरतोय, कारण कुठली गोष्ट आपण डीपमध्ये पाहत नाही. शॉर्ट वेमध्ये जरी पाहायचं म्हणलं तरी या युनिटला कव्हर करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे. आणि डीपमध्ये कव्हर करायचं म्हणलं तुम्हाला सांगितलं जवळपास आपल्याला 30 ते 40 लेसन या ठिकाणी करावं लागले होते, बरोबर ना. आता फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट कॅटेगरी कुठल्या असतात त्याच्या, तर प्रायमरी सिक्युरिटी असतात, सेकंडरी असतात. प्रायमरी म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग वगैरे म्हणजे IPO. आणि सेकंडरी म्हणजे काय? ज्या ऑलरेडी लिस्टेड आहेत त्यामध्ये आपण पैसे शिकवतो त्याला आपण सेकंडरी म्हणतो, जे इनडायरेक्ट असू शकतात, ठीक आहे, म्युच्युअल फंड वगैरे त्या गोष्टी. नंतर फायनान्शियल सर्व्हिसेस फंड बेस असतात आणि फीज बेस असतात, बरोबर ना. मग फंड बेसमध्ये लीज, हायर परचेस, फॅक्टरिंग, म्युच्युअल फंड, नंतर बिल डिस्काउंट, हाऊसिंग, नंतर इन्शुरन्स आणि व्हेंचर कॅपिटल हे सगळे फंड बेस येतात. आणि फीज बेसमध्ये काय? मर्चंट बँक असेल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल किंवा त्याचे मॅनेजर असतील, नंतर क्रेडिट रेटिंग असेल किंवा स्टॉक ब्रोकरिंग असेल, हे सर्व फीज बेस येतात, बरोबर. नंतर फंड बेस आणि फंड बेसमध्ये आपण हेच पुन्हा त्याचं मिनिंग वगैरे प्रॉपर सर्वांचं कव्हर केलेलं आहे. अंडर रायटिंग म्हणजे काय? व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय? जे स्टार्टअप कॅपिटल असतं त्याला आपण व्हेंचर कॅपिटल म्हणतो, ठीक आहे, रिस्की असतं ते. आणि फीज बेस म्हणजे काय? इथं कॅपिटल, रिकन्स्ट्रक्शन सर्व्हिस असेल, प्रोजेक्ट काउन्सिलिंग असेल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल, सगळं फी बेसमध्ये येतं. सिम्पल. त्यानंतर आपण पाहिलं टाईप्स ऑफ बँक. आता बँका कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात इथून एक क्वेश्चन एक्झामला येतो, हे आपल्याला प्रॉपरली कव्हर करायचं आहे, म्हणजे कव्हर केलेलं आपण ॲक्च्युली. आता फक्त आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. टाईप्स ऑफ बँक त्याचं इंट्रोडक्शन दिलं सर्वात प्रथम. त्यानंतर सेंट्रल बँक येते, ठीक आहे, टाईपमध्ये महत्त्वाची. नंतर कमर्शियल बँक येतात, त्याच्यामध्ये खूप येतात. नंतर कोऑपरेटिव्ह बँक येतात, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. नंतर डेव्हलपमेंट बँक येतात, त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. आणि स्पेशलाइज बँक याच्यामध्ये पण प्रकार आहेत, बरोबर ना. आपण कव्हर केलेलं आहे. आता सेंट्रल बँक म्हणजेच काय? इथं पहा, आपण या चार्टनुसार सर्व गोष्टी कव्हर केल्या त्या, ठीक आहे. सेंट्रल बँक म्हणजेच कुठली? आपली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. मग RBIचा ॲक्ट असेल, RBI कोणामार्फत स्थापन झाली, त्याचे सर्व फिनॉमिना तुम्हाला मी दिलेला आहे, बरं ना. जे आपलं हिल्टन कमिशन होतं ते 1 एप्रिल 1935ला इस्टॅब्लिशमेंट झालं. त्यांनी रेकमेंड केलं होतं की RBIला स्थापन करा. सिम्पल ना. मग RBIची प्रोव्हिजन संदर्भात जो ॲक्ट आलता RBIचा तो 1934 चालता. सिम्पल. हे खूप सारे स्टॅटिक पोर्शन आहे, तो प्रॉपरली कव्हर करून जा. RBIची की हायलाईट दिलेली बा. RBIला बँकर्स बँक असं म्हणतात. RBI हे एक सेंट्रल बँक आहे जी सेंट्रली काम करते सर्व बँकांसाठी, ठीक आहे. RBI डिपॉझिट वगैरे होल्ड करत नाही. नंतर RBI मध्ये आपण कोणी म्हणजे रेग्युलर लोक तर जे व्यक्ती असेल ते अकाउंट वगैरे ओपन करू शकत नाही, ती बँकांची बँक आहे. कारण नंतर इथं बँकांचे अकाउंट मेंटेन केले जातात. सर्व बँकांचे RBIमध्ये अकाउंट असतात, ठीक आहे. क्रेडिट कंट्रोलचं काम RBI मार्फत केलं जातं. RBI मार्फतच वेगवेगळ्या फॅसिलिटी असतील किंवा ॲडवाइजरी असतील, जसं की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असेल, त्या संदर्भात गायडन्स केलं जातं गव्हर्नमेंटला, ठीक आहे. असे भरपूर पॉईंट पाहिलं ते. RBIला स्थापन करण्यासंदर्भात एका महान व्यक्तींनी काय केलं तर थोडंसं कन्सेप्ट वगैरे त्याच्या मांडल्या होत्या. त्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, BR आंबेडकर. यांनी 1923 साली RBIला स्थापन केलं पाहिजे किंवा एक सेंट्रल बँक असावी असं रिकमेंड केलं होतं. त्याचं पुस्तकाचं नाव होतं त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ दी रुपे, ठीक आहे, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. हे बुक होतं त्यांचं. त्यांनी त्यामध्ये रिकमेंड केलं होतं की अशी चांगल्या प्रकारे बँक असायला हवी, ठीक आहे. यांचं नाव वगैरे हे सगळं स्टॅटिक पोर्शन आहे. एक्झामला यावर क्वेश्चन येत असतो, की लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. पण तुम्ही जर ऑलरेडी अभ्यास केला असाल, ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं आहे त्यावेळेस जर तुम्ही या गोष्टी पाठ करत गेले असतील तर आता तुम्हाला सर्व इझी वाटणार आहे. सिम्पल ना. नंतर 1926 झाली, रेकमेंड केलं तर हिल्टन कमिशननी, ठीक आहे.
RBIचं रिकमेंड केलं तर कोणी, हिल्टन अँड कमिशननं. त्यांचं ऑफिशियल नाव होतं रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स, यांचं ऑफिशियल नाव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 1931 साली इंडियन सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटी स्थापन केली होती, ठीक आहे. आणि त्यांनी पण RBIला एस्टॅब्लिशमेंट केलं पाहिजे असं रिकमेंडेशन केलं होतं. नंतर 5 मार्च 1934 साली RBIचा ॲक्ट आला, त्याला आपण RBIच्या ॲक्टला म्हणतो 1934 ॲक्ट, बरोबर ना. नंतर RBI जी इस्टॅब्लिशमेंट झाली ती 1 एप्रिल 1935 झाली. म्हणजे ॲक्ट आला त्याचा पहिल्यांदा ॲक्ट आला म्हणजेच काय, त्या ठिकाणी त्याचं नियम, रेग्युलेशन, रूल हे त्यांनी डिनोट केले. त्यानुसार त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर त्यांनी ठरवलं 1 एप्रिल 1935ला. पहिल्यांदा रूल आणले, ॲक्ट आणला, ठीक आहे, प्रोव्हिजन आणल्या, त्यानंतर बँक आली. त्यानंतर 1 एप्रिल 1935 सर ऑसबॉर्न स्मिथ वॉज फर्स्ट गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीचे जे फर्स्ट गव्हर्नर होते ते कोण होते, ऑसबॉर्न होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1943 फर्स्ट इंडियन गव्हर्नमेंट ऑफ RBI वॉज CD देशमुख, ठीक आहे. जे इंडियन गव्हर्नर होते RBIचे फर्स्ट ते CD देशमुख होते. इथं कन्फ्युजन होऊन देऊ नका, हे 1935 वालेत फर्स्ट गव्हर्नर, ठीक आहे, जे भारत स्वातंत्र्यापूर्वीचे होते. आणि 1943ला इंडियन गव्हर्नर स्थापन केला होता, जे CD देशमुख होते, ठीक आहे, IAS ऑफिसर होते. त्यांना ब्रिटन रोड कॉन्फरन्स मार्फत रेकमेंड केलं होतं. ते फर्स्ट इंडियन गव्हर्नर हे फॉरेनचे होते, नाव दिसते ना फॉरेनचे, बरोबर ना, स्मिथ वगैरे फॉरेनचे ते फर्स्ट गव्हर्नर RBIचे. आणि जर इंडियन गव्हर्नर विचारलं तर CD देशमुख, हे लक्षात ठेवायचं. नंतर द ओनली प्राईम मिनिस्टर हू वॉज गव्हर्नर, ठीक आहे, म्हणजे RBIचे एक असे गव्हर्नर जे प्राईम मिनिस्टर पण होते, ते कोण होते, मनमोहन सिंग होते, ठीक आहे. त्यानंतर 2003 ते 2003चा डाटा दिला आहे. फर्स्ट वुमेन डेप्युटी गव्हर्नर RBIच्या कोण होत्या, KG उदेशी होत्या, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. स्टॅटिक पोर्शन आहे सर्व. द सेंट्रल ऑफिस ऑफ द रिझर्व्ह बँक वॉज इनिशियली इस्टॅब्लिश इन कोलकाता. म्हणजे आपण म्हणतो की RBIची स्थापना कुठे झालेली, तर RBIची स्थापना सर्वात पहिल्यांदा कोलकात्यात झाली, ठीक आहे. नंतर ती परमनंटली मुंबईला आलेली 1937 साली. ही वगैरे आपण लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण म्हणतो RBI कुठे, तर मुंबईच्या आधी कुठे होती, कोलकाता होती, हे लक्षात ठेवा. इट वॉज इस्टॅब्लिश ॲज अ शेअरहोल्डर बँक अँड इट पेड अप कॅपिटल ऑज ₹5 करोड, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस RBIची स्थापना केली त्यावेळेस त्याचं शेअरहोल्डरचं कॅपिटल होतं ते होतं 5 करोडचं होतं. आता भरपूर सारे, आता 5 कोटी तर एखाद्याची सॅलरी असेल त्या ठिकाणी, ठीक आहे, म्हणजे पॅकेज असेल ॲक्च्युली. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नॅशनलाइज झाली 1 जानेवारी 1949ला, ती नॅशनलाइज झाली, ठीक आहे. त्याची प्रेमबल दिलेली, वाचायची वाचा, नाही तर नाही वाचली तरी पण चालत. आता यानंतर RBIची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये किती जण आहेत, तर RBIच्या कमिटीमध्ये 21 मेंबर आहेत, ते सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, ठीक आहे. आता 21 मेंबरचं क्लासिफिकेशन कसं आहे ते पहा. 21 लोक कसे आहेत, तर यामध्ये 1 गव्हर्नर आहे, 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत, 2 फायनान्स मिनिस्ट्री आहेत, ठीक आहे, ते रिप्रेझेंटेटिव्ह करतात जे अफेअर्स असतील करन्सी संदर्भात त्यांना. नंतर 10 गव्हर्नमेंट नॉमिनी आहेत, नॉमिनेटेड डायरेक्टर आहेत, 10 गव्हर्नमेंट नॉमिनेटेड डायरेक्टर आहेत जे गव्हर्नमेंटचे माणसं आहेत थोडक्यात, ठीक आहे. 4 डायरेक्टर हो रिप्रेझेंट लोकल बोर्ड, 4 डायरेक्टर असे जे लोकल बोर्ड रिप्रेझेंट करतात. ते 4 डायरेक्टर कुठले बोर्ड कव्हर करतात, तर 1 जण मुंबईचं करतो, दुसरा कोलकाताचं करतो, तिसरा चेन्नईचं करतो आणि चौथा दिल्लीचं करतो, ठीक आहे. 4 लोक, हे सर्व आपण पाहिलेलं आहे प्रॉपरली. तुम्हाला लिहून ठेवा म्हणलं होतं मी स्टार्टमध्ये, तुम्ही ते लिहिलं पण असेल, ठीक आहे. नंतर प्राईम मिनिस्टर जे असतात देशाचे ते काय करतात, RBIचा गव्हर्नर अपॉइंट करण्यासाठी रिकमेंडेशन करतात आणि त्यानंतर युनियन फायनान्स मिनिस्टर मार्फत ते म्हणजे त्या RBIचा गव्हर्नर अपॉइंट केला जातो, ठीक आहे. आपण म्हणतो ना RBIचा गव्हर्नर कसा होतो, कॉम्पिटेटिव्ह मार्फत होत नाही, ते रिकमेंड केलं जातं प्राईम मिनिस्टर मार्फत. आता गव्हर्नर संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली 2024चा गव्हर्नर कोण आहे, ठीक आहे. लेटेस्ट डाटा आहे तो आपण ॲड केला, कारण 2024बद्दलच एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्या आधीचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे 2024चा जो गव्हर्नर आहे तो शक्तिकांत दास आहेत, ठीक आहे, करंट गव्हर्नर आहेत ते. त्यांच्याबद्दल पूर्णपणे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली, प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली. तुम्ही या सर्व गोष्टींना कव्हर करून जा, प्रॉपरली पाहून जा सर्व. म्हणजे ही जी स्लाईड तुम्ही पाहताय ना, यातला एक ना एक पॉईंट पाहण्यासारखा आहे, असं फेक असं काही नाही, सर्व महत्त्वाचं आहे. तुम्ही पहा एकदा तुमच्या पद्धतीने, ठीक आहे. मी प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला सर्व ऑलरेडी. नंतर टॉप 10 फंक्शन ऑफ RBIचे फंक्शन कुठले असतात. टॉप 10 फंक्शनमध्ये फर्स्ट जे फंक्शन आहे ते आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी मेंटेन ठेवणं, कन्झ्युमरला प्रोटेक्ट करणं. म्हणजेच कस्टमर असतील पहा ते RBIला कंप्लीट करू शकतात बँकेने एखाद्या फ्रॉड वगैरे केल्यावर, ते प्रोटेक्शन त्यांचं काम आहे. बँकर्स टू द गव्हर्नमेंट,
म्हणजेच काय, या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि मिडल जे पब्लिक असेल त्यांना दोघांना प्रॉपरली गायडन्स करण्याचं, दोघांना ॲज अ कंट्रोल ठेवण्याचं काम RBI करते. आणि बँकर्स टू दी गव्हर्नमेंट असं का म्हणतात, कारण RBI ॲज अ गव्हर्नमेंट बँक किंवा गव्हर्नमेंट म्हणून काम करत असतं थोडक्यात. ठीक आहे. आत्ताचं जे पॉलिटिशियन पाहिलं तर त्यानुसार RBI गव्हर्नमेंटच्याच चालवर नसते. ठीक आहे. नंतर मॉनिटरी पॉलिसी, RBI मार्फत मॉनिटरी पॉलिसी फ्रेम केली जाते. त्यामध्ये वेगवेगळे रेट कंट्रोल केले जातात इन्फ्लेशन डिप्लेशन संदर्भात. नंतर बँकिंग रेग्युलेशन अँड सुपरविजन, बँकांना कंट्रोल करण्याचं, त्यांना रेग्युलेट करण्याचं आणि बँकांवर लक्ष ठेवण्याचं काम RBI करते. एखाद्या बँकेला बंद करायचं असेल RBI बंद करू शकते. नंतर करन्सी मॅनेजमेंट देखील RBI मार्फत होत असतं. तुम्ही डॉलर कमवले त्याला रेट किती द्यायचा RBI ठरवते. नंतर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम, RBI मार्फत अनेक पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम हँडल केल्या जातात. नंतर फायनान्शियल इन्क्लुजन, RBIचं काम काय आहे की जिथं पैसा पोहोचलेला नाही आहे तिथं पैसा पोहोचायचा. ठीक आहे. सर्वत्र ATM मशीन असतील किंवा ऑनलाईन बँकिंग असेल ती सेवा पोहोचवण्याचं काम RBIचं चालू आहे. नंतर रिसर्च अँड स्टॅटिक्स, म्हणजे RBI काय करते, वेगवेगळा रिसर्च करते, वेगवेगळे स्टॅटिक्स डाटा मिळवते आणि त्यानुसार देशाचा GDP किती झाला आणि काय किती झालं ते सगळं सांगत असते. बरोबर ना, रिपोर्ट मार्फत. नंतर लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. ठीक आहे. म्हणजे इमर्जिंग लोन्स असतील बँकेला तर हे पण इमर्जन्सी लोन असतील तर ते पण बँकेला प्रोव्हाइड करण्याचं काम RBI करते. जसं की एखाद्या बँकेला लोन हवं आहे तर ते RBI कडून घेऊ शकतात. ठीक आहे, इमर्जन्सी कंडिशनमध्ये. नंतर प्रोहिबिटरी फंक्शन ऑफ RBI, म्हणजे RBI कुठले काम करू शकत नाही. बरोबर ना. तर RBI कुठल्याही ट्रेडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. RBI लोन देऊ शकत नाही शेअर होल्डरला. नंतर RBI एखाद्या सिक्युरिटीच्या अगेन्स्ट पण लोन देऊ शकत नाही. RBI एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला इंटरेस्ट वगैरे देऊ शकत नाही. आणि RBI म्हणजे विथआउट सिक्युरिटी लोन द्या असं ॲडवाईस करू शकत नाही. तुम्ही कुठल्याही बँकेत तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर बँकेचं काय म्हणणं असतं, पहिलं सिक्युरिटी काय, तुम्ही आम्हाला काय गहाण देणार. म्हणजे का बँक म्हणते, कारण RBIने सांगितलंय की गहाण गोष्टी घ्यायच्याच, जर तुम्ही सिक्युरिटी घेतली नाही तर तुम्ही लोन द्यायचं नाही. हे RBIने सांगितलेलं आहे, ॲडवाईस केलेलं आहे RBIने काय की विथआउट सिक्युरिटी लोन द्यायचं नाही. म्हणजेच RBIने ॲडवाईस काय केलेलं आहे, तुम्ही सिक्युरिटी घ्यायचीच. ठीक आहे, असं बँकेनं सांगितलेलं आहे. नंतर पॉलिसीज रिलेटेड RBI, मग यामध्ये मॉनिटरी पॉलिसी असेल, मॉनिटरी पॉलिसी संदर्भात पूर्णपणे स्टॅटिक्स असेल ते आपण पाहिलेलं आहे. मॉनिटरी पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत, बँक रेट आहे त्याला आपण डिस्काउंट रेट असं म्हणतो. ठीक आहे. रेपो रेटबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली, रिव्हर्स रेपो रेट काय असतो ते पाहिलेलं आहे, दोघांचा डिफरन्स पाहिला होता. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली होती. ओपन मार्केट ऑपरेशन पाहिले होते. कॅश रिझर्व्ह रेशो CRR हा काय असतो हे पाहिलं होतं. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा काय असतो हे पाहिलं होतं. मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली होती. इंटरेस्ट रेट कॉरिडॉर, ठीक आहे, याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली होती. फॉरेन एक्सचेंज इंटरव्हेन्शन याबद्दल देखील इन्फॉर्मेशन पाहिली होती. आत्ताचे जे रेपो रेट असतील किंवा वेगवेगळे रेट असतील ते कुठले हे लक्षात ठेवा. रेपो रेट आत्ताचा 6.50 होता, हा चेंज होऊ शकतो कारण मॉनिटरी पॉलिसीमध्ये दर 2 महिन्याला गोष्टी चेंज होतात. एक्झामला येणार नाही ह्या गोष्टी, पण आल्याच तर थोडंसं लक्षात ठेवा, म्हणजे त्याची रेंज काय असते भाऊ एवढं तर लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर रिझर्व्ह रेपो रेट हा 3.35 आहे. कॅश रिझर्व्ह रेशो हा 4.50 आहे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा 18% आहे. नंतर RBIचं ऑपरेशन मार्जिनल स्टॅबिलायझेशन फॅसिलिटी जी आहे त्या ठिकाणी रेट जो आहे तो 6.75 आहे. ठीक आहे, पर्याय मिळतो. सिंपल. त्याची समरी दिली ती पहा. बँक रेट, ओपन मार्केट ऑपरेशन हे काय सर्व क्वांटिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल आहे. एक्झामला असं येतं क्वांटिटेटिव्हमध्ये कुठले आहेत, क्वालिटेटिव्हमध्ये कुठले आहेत, तर क्वांटिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल हे खालचे सर्व आहेत. आणि क्वालिटेटिव्हमध्ये कुठले आहेत हे पण लक्षात ठेवा. क्वालिटेटिव्हमध्ये सेईंग ऑन क्रेडिट, मार्जिन रिक्वायरमेंट, नंतर डिस्क्रिमिनेटरी इंटरेस्ट रेट, नंतर डायरेक्टिव्ज म्हणजे त्यांचं डायरेक्शन वगैरे प्रोव्हाइड करणं. ठीक आहे. नंतर डायरेक्ट ॲक्शन, डायरेक्ट टर्मिनेशन, लायसन वगैरे एखाद्या बँकेचं घालणं. ठीक आहे. नंतर मोरल सँक्शन, नंतर क्रेडिट रेशनिंग आणि पब्लिसिटी हे सगळे क्वालिटेटिव्ह आहेत. एक्झामला यावर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. क्वांटिटेटिव्ह कुठले आणि क्वालिटेटिव्ह कुठले हे प्रॉपरली करून जा. नेक्स्ट जी RBIची स्कीम होती बँकिंग अम्बॉन्डमेंट स्कीम, म्हणजे या ठिकाणी जे पण भांडणं असतील कशाचे लोकांचे, कशा संदर्भात, बँकेसंदर्भात किंवा तक्रारी असतील तर ती निवारण करण्याचं काम या स्कीम मार्फत केलं जातं. याची स्थापना 1995 झाली हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली पहा, सर्व गोष्टी टिपमध्ये पाहिजेत आपण. नंतर इम्पॉर्टंट कॅटेगरीज ऑफ बँक्स,
बँकच्या कॅटेगरी कुठल्या असतात? एक असते शेड्यूल बँक. शेड्यूल बँक म्हणजे काय? जी RBIच्या शेड्यूल सेकंडमध्ये लिस्टेड आहे तर आपण शेड्यूल बँक असं म्हणतो. RBI ॲक्ट आहे 1934चा, त्यातले शेड्यूल नंबर सेकंड आहे. त्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँका असतात त्या सर्व शेड्यूल बँका असतात, बरोबर ना? मग शेड्यूल बँक होण्यासाठी काय काय त्यांचे नियम आहेत ते सर्व नियम या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते. ठीक आहे, कोणत्या बँका शेड्यूल बँका होऊ शकतात ते सर्व सांगितलं होतं. नंतर नॉन शेड्यूल बँक. RBIचं सेकंड शेड्यूल आहे, त्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँकेची नोंदणी नसते त्याला नॉन शेड्यूल आपण म्हणतो. सिंपल. त्याचा पण क्रायटेरिया दिलता पहा. नंतर कमर्शियल बँक, ज्या आपल्या रेग्युलर बँक आहेत प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेलं त्याला आपण कमर्शियल बँक म्हणतो. कमर्शियल बँक कुठल्या बँकेच्या म्हणू शकतो? कमर्शियल बँक ज्या आहेत त्यातली जी फर्स्ट कमर्शियल बँक कोणती होती? ओध कमर्शियल बँक होती, ती स्थापना 1881 झाली होती. ठीक आहे, भरपूर गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कमर्शियल बँक, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स दिले ते. नंतर फॉरेन बँकचं तुम्हाला सांगितलं की फॉरेन बँक ह्या इंडियन बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार ॲक्च्युली चालतात, पण त्यांचं जे कंट्रोल आहे ते फॉरेन मार्फत होत असतं, त्याला आपण फॉरेन बँक असं म्हणतो. म्हणजे यांच्यावर 2 ॲक्ट असतात, एक इंडियाचा प्लस फॉरेनचा. सिंपल. त्यानंतर फर्स्ट फॉरेन बँकचं तुम्हाला नाव वगैरे मी प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे, ती 1858ला स्थापन झाली ती. स्टँडर्ड कॅरेक्टर बँक ही फर्स्ट फॉरेन बँक होती. नंतर डोमेस्टिक बँक, आपल्या स्वतःच्या बँक, घरच्यामध्ये आपल्या इंडियातल्या. नंतर पब्लिक सेक्टर बँक कुठल्या असतात ते सांगितलं होतं. पब्लिक सेक्टर बँकला काय क्रायटेरिया असतो? 50% असतो ते सांगितलं होतं. ठीक आहे, या पब्लिक सेक्टर बँक ज्या आहेत त्यांचं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन पण सांगितली होती. ज्या 20 बँक आहेत त्या नॅशनल झाल्या 1969ला आणि 1980ला. ठीक आहे, 6 आणि 14 असं त्यांचं रेशो आहे. नंतर प्रायव्हेट सेक्टर बँक याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली होती. कुठल्या आहेत? कोऑपरेटिव्ह बँकबद्दल पाहिलं होतं. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह बँक ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1912चा आहे, त्यानुसार वर्किंग करतात हे सांगितलं होतं, बरोबर ना? नंतर RRB रिजनल रुरल बँक. RRB ॲक्ट आहे 1976चा, त्यानुसार त्याचं वर्किंग चालतं. ठीक आहे, जी फर्स्ट RRB आहे ती उत्तर प्रदेशात स्थापन झाली 2 ऑक्टोबर 1975ला. नंतर गव्हर्नमेंट बँक कुठल्या? ज्यांना गव्हर्नमेंट स्पॉन्सर करतं, गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे त्याला आपण गव्हर्नमेंट बँक असं म्हणतो. त्याबद्दल देखील इन्फॉर्मेशन प्रॉपरली कव्हर केलेली. डेव्हलपमेंट बँक कुठल्या असतात? ज्या डेव्हलपमेंटसाठी काम करतात, फंड मिळवण्यासाठी नाही किंवा त्या नफा मिळवण्यासाठी काम करत नाही, त्याला आपण डेव्हलपमेंट बँक असं म्हणतो. त्यांचा फोकस डेव्हलपमेंट असतो, लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह असतो, कारण डेव्हलपमेंट एका दिवसात होत नाही. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं, बरोबर ना? डेव्हलपमेंट म्हणलं तर वेळ लागतो, आणि वेळ लागतो म्हणजेच काय? लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह हा असतो डेव्हलपमेंट बँकचा. शॉर्ट टर्म काम करत नाही त्या. रिस्क टॉलरन्स असतात, कारण डेव्हलपमेंट करायची म्हणजेच काही शून्य तो डेव्हलप व्हायचं आहे, मग रिस्क त्यांना घ्यावं लागते. नंतर टेक्निकल असिस्टन्स त्यांना प्रोव्हाइड करू शकतात वेगवेगळ्या प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी. आणि कोलॅबोरेशन असतं त्यांचं गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टरसोबत डेव्हलपमेंट बँकांचं. त्याचे एक्झाम्पल दिले भरपूर. शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म प्रॉपरली कव्हर करून जा. नंतर इम्पॉर्टंट बँक्स फॅक्ट्स. ठीक आहे, आता या ठिकाणी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्या मिसक्लिनेस आहेत. जसं की बँक ऑफ हिंदुस्तान इस्टॅब्लिशमेंट कधी झाली? 1770ला. लिक्विडेशन कधी झालं? 1832ला. नंतर जनरल बँक ऑफ इंडिया याची स्थापना 1786 झाली, लिक्विडेशन झालं 1791ला. नंतर बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांची स्थापना कधी झाली? बँक ऑफ बेंगालची 1806ला, बँक ऑफ बॉम्बेची 1840ला आणि बँक ऑफ मद्रासची 1843ला. ठीक आहे, यांना प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखायला लागले आणि यांचं अमलगमेशन झालं 1921ला. ह्या तिन्ही बँका एकत्र येऊन, बरोबर ना? नंतर इम्पेरिकल बँकची स्थापना 1921ला झाली, म्हणजे प्रेसिडेन्सी बँकलाच इम्पेरिकल बँक म्हणून ओळखायला लागले. ठीक आहे, आणि याचं रिकमेंडेशन केलं होतं JM केन्सनी. सिंपल ना? ही प्रायव्हेट शेड्यूलरची बँक होती इम्पेरिकल बँक. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आत्ताची, याची स्थापना 1 जुलै 1955 झाली. ही नॅशनलाइज झालेली 1955ला. ठीक आहे, त्यानंतर SBIचा ॲक्ट आहे 1955चा. यामध्ये गव्हर्नमेंटचे जे शेअर आहेत ते 57.59% आहेत, म्हणून ती गव्हर्नमेंटची. नंतर बँक ऑफ अलाहाबादची स्थापना म्हणजे फाउंडेशन हे 24 एप्रिल 1865 साली झाले. ठीक आहे, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक ही फर्स्ट स्वदेशी बँक आहे, पंजाब नॅशनल बँक. ठीक आहे, याचं पण तुम्हाला कॅपिटल वगैरे दिलं. नंतर 14 बँक नॅशनलाइज कधी झाल्या त्याचं इयर लक्षात ठेवा. इयर 19 जुलै 1969 साली 14 बँक नॅशनलाइज झाल्या. ठीक आहे, ज्यांचं कॅपिटल हे 50 कोटीच्या पुढे त्या बँका नॅशनलाइज केल्या त्या.
त्यांचे नाव पण दिलेले 14 बँकांचे, ते कुठले ते लक्षात ठेवा. नंतर पुन्हा 6 बँका नॅशनलाइज झाल्या 15 एप्रिल 1980 साली. त्यांचं कॅपिटल 200 करोडच्या पुढे होतं. त्या बँकांनी 6 नॅशनलाइज केल्या. त्यांचे पण नावं या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बँकिंग सेक्टर रिफॉर्म इन इंडिया, म्हणजे इंडियामध्ये बँकिंग सेक्टरचा रिफॉर्म कशा पद्धतीने घडून आला त्याची माहिती दिलेली आहे. यामध्ये बँकिंग सेक्टर रिफॉर्मचं इंट्रोडक्शन दिलं तर नरसिम्हा कमिटी आलती, बरोबर ना, खान कमिटी आलती, त्या कधी आलत्या त्याचं इयर वगैरे दिलेलं आहे. नंतर फेज फर्स्ट होती बँकिंग सेक्टर रिफॉर्मची. या फर्स्ट फेजमध्ये काय काय घडलं होतं ते सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे काय काय रिकमेंड केलं होतं भाऊ फेज फर्स्टमध्ये, तर त्यांनी सांगितलं तर रिड्यूस करा गव्हर्नमेंट इंटरफेरन्स. ठीक आहे, म्हणजे जे गव्हर्नमेंट बँकांच्या मध्ये करत होतं ना ते कमी करा असं त्यांचं म्हणणं होतं. बँकांना बँकांच्या पद्धतीने जगू द्या असं यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. त्यानंतर इन्क्रीज केलं होता RBIचं सुपरविजन, म्हणजे RBIने सर्व बँकांवर लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं होतं. नंतर रिड्यूस केलं होता SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि CRR. ठीक आहे, हे रिड्यूस करण्याचं काम केलं होतं. म्हणजे जो SLR होता तो 38% होता, 38% तो 15% आणायचं काम केलं होतं. ठीक आहे. आणि जो म्हणू शकतो CRR होता 25% तो डायरेक्टली 3 ते 5% आणला होता. नंतर कॅपिटल ॲडव्होकेसी रेशो ही एक स्कीम ॲक्च्युली इंट्रोड्यूस केली होती. यामध्ये बँकांनी मिनिमम कॅपिटल ॲडव्होकेट केलं पाहिजे असं सांगितलं होतं, जे 8% होतं, बरोबर ना, इंडियन बँकांसाठी. नंतर नॉन परफॉर्मिंग असेट ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली होती. नंतर बँक मॅनेजमेंट ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली होती. नंतर बँक प्रोफेशनलिझम म्हणजेच काय, बँकेचं जे काम आहे त्यामध्ये प्रोफेशनलिझम आणण्यासाठी ही गोष्ट इंट्रोड्यूस केली होती. रिफॉर्म म्हणजे काय, कुठले कुठले नवीन चेंजेस बँकांमध्ये झाले. मग बँकांना मोर फ्रीडम दिलं होतं. ठीक आहे, ते कसं दिलं काय दिलं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. नंतर बँक स्ट्रक्चर आहे ते चेंज करायला पाहिजे, 4 टायर असायला पाहिजे असं रेकमेंडेशन केलं होतं, बरोबर ना. नंतर इस्टॅब्लिश ARF ट्रिब्युनल, असेट रिकन्स्ट्रक्शन फंड ट्रिब्युनल आहे ते इस्टॅब्लिशमेंट केलं होतं. नंतर रिकॅपिटलायझेशन ऑफ वीक बँक्स, वीक बँकांचं रिकॅपिटलायझेशन केलं तर त्यांना थोडं स्ट्रॉंग करण्यासाठी. नंतर फेज 2 आलं तर बँकिंग सेक्टर रिफॉर्मचं 1998 साली. हे पहा, फेज फर्स्ट होता ना बँकिंग सेक्टर रिफॉर्मचं, हे कधीचं होतं 1991चं. नरसिम्हा कमिटी होती, त्यांचं या ठिकाणी चांगलं योगदान होतं, त्याला फेज फर्स्ट म्हणतात. आणि फेज सेकंड कधी आलं तर हे सेकंड हे 1998 आलं होतं. फेज फर्स्ट 1991 आलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि सेकंड म्हणलं तर 98ला. याआधी पण नरसिम्हा कमिटीचं चांगलं योगदान होतं. मग त्यांनी सांगितलं बँकिंग ऑटोनॉमी आणा. ठीक आहे, RBIचा रोल वाढवा, कॅपिटल ॲडव्होकेसी रेशो इंट्रोड्यूस करा, नॅरो बँकिंग कन्सेप्ट त्यांनी सांगितलं होती, जे शॉर्ट टर्मवर करणार आणि रिस्क फ्री असणार आहे, बरोबर ना. नंतर कॅपिटल क्लासिफिकेशन त्यांनी सांगितलं होतं कशा पद्धतीने असावं. इंटरेस्ट रेट संदर्भात त्यांनी सजेशन केलं होतं. मार्केट रिस्क संदर्भात सांगितलं होतं. न्यू एरिया जे आहेत बँकिंगचे ते इंट्रोड्यूस केले होते. जसं की बँकेने फक्त पैसे देणं आणि पैसे घेणं इतकंच काम नाही केलं पाहिजे, बँकांनी लोन दिलं पाहिजे. ठीक आहे, गोल्ड बँकिंग केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट पण बँकांनी केलं पाहिजे असं त्यांनी सजेशन केलं होतं. आणि आता ते बँका करतायत, बरोबर ना. नंतर फॉरेन एक्सचेंज ओपन पोझिशनबद्दल त्यांनी सांगितलं होतं. नंतर मार्केट पब्लिक सेक्टर बँक्सबद्दल त्यांनी सांगितलं की मार्केट पब्लिक सेक्टर बँक आहेत त्यांनी बूस्ट केलं पाहिजे ट्रेडमध्ये. कशामध्ये, ट्रेडमध्ये, हे त्यांनी रिकमेंड केलं होतं. नंतर बँकिंग ॲक्ट अँड रिफॉर्म्स इथं सांगितलं होतं पहा, जो वेगवेगळे ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टमध्ये काय रिकमेंड केलं होतं त्याची इन्फॉर्मेशन दिली होती. पहिला जो ॲक्ट होता तो होता 1860चा सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट. ठीक आहे, 1860चा, त्याचं रेकमेंडेशन इथं दिलेलं आहे. हे फक्त ॲक्ट जरी प्रॉपरली पाठ केले तरी सफिशियंट आहेत. नंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हे 1881 चालता. ठीक आहे, जे बँकांचे म्हणू शकतो प्रॉमिसरी नोट असेल, चेक असेल, त्या संदर्भात रेग्युलेशन या ॲक्टमध्ये आलते बँकिंगच्या संदर्भात, बरोबर ना. चेक वगैरे प्रॉमिसरी नोट बँकांचा पण पार्ट आहे तो, मग त्याच्या प्रोव्हिजन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये दिलं त्या. हेच पहा, खूप चांगलं चार्ट आहे, डिस्क्रिप्शन दिलं आहे त्या ॲक्टमध्ये काय ते ॲक्टचं नाव दिलं आहे आणि इयर दिलं आहे. हे जर प्रॉपरली पाठ केलं तिथून 1-2 क्वेश्चन तुमचे बनवू शकतात. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट कधी आलता 1912 साली. इयर एकदम सिक्वेन्सने लावलेले आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्यांना प्रॉपरली गायडन्स करण्यासाठी होता. नंतर प्रोव्हिडंट फंड ॲक्ट कधी आलता 1925 साली. नंतर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट कधी 1934चा. नंतर RBIचा ॲक्ट 1934चा. नंतर इन्शुरन्स ॲक्ट 1938ला, सर्व इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट केलं जातं. नंतर सेंट्रल एक्साईज ॲक्ट 1944 चालता.
त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड बँक ॲक्ट हा 1945 चालता IMF मार्फत इंट्रोड्यूस केला, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मार्फत, बरोबर ना. त्यानंतर द इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ॲक्ट हा 1948 चालता. नंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1949 चालता. नंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा 1949 आहे, त्यामार्फत सर्व बँकांना कंट्रोल केलं जातं, प्लस RBIचा ॲक्ट त्यामार्फत कंट्रोल केलं जातं. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया हा ॲक्ट आत्ताच पाहिलं होतं आपण 1955 आलता. नंतर कस्टम ॲक्ट 1962 आलता. ठीक आहे. नंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ॲक्ट हा 1963 आलता. नंतर RRB ॲक्ट हा 1976 आलता. नंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, त्याला एक्झिम बँक ॲक्ट म्हणतो, हा 1981 आलता. नंतर नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, नाबार्ड म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, नाबार्डची स्थापना 1981 झालेली. त्यानंतर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बॉन्ड इंडियन ॲक्ट हा 1992 साली आलता. नंतर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा 1999 आलता. नंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ॲक्ट हा 1999 आलता. त्याचं सर्व आपण डिटेलमध्ये गोष्टी पाहिलेल्या आहेत बरं का, मी तुम्ही पाहिले असतील सर्व, आत्ता फक्त आपण रिव्हाइज करतो गोष्टी. नंतर बँकिंग अबॉन्डमेंट स्कीम ही ॲक्च्युली 1995 आली स्टार्टिंगला, नंतर ती अमेंडमेंट केली 2006ला. त्यानंतर बेसेल नॉर्म्स. आता जे बेसेल नॉर्म्स होते, या बेसेल नॉर्ममध्ये काय म्हणजे बेसेल एक कमिटी होती. बेसेल म्हणजेच काय, एक कमिटी स्थापन झाली होती बेसेल या सिटीमध्ये, ठीक आहे. सिटी ॲक्च्युली असं वेगळं काय नाही, त्या सिटीमध्ये एक कमिटी स्थापन झाली, त्या कमिटीने काही नॉर्म्स ओपन केले म्हणून त्याला बेसेल नॉर्म्स असं म्हणतात, ठीक आहे. त्याचं हिस्ट्री तुम्हाला दिलेली याचं, स्वित्झर्लंडमधली ती सीट होती, ठीक आहे. तिथं बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट 1930 सालचं जे होतं त्या अंडर याचं काम चाललं होतं, ठीक आहे. बँकिंग सुपरविजन म्हणजे कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन ही स्टॅब्लिश झाली 1974ला, त्यावेळेस त्याचं काम केलं होतं. त्या ठिकाणी ज्या कंट्री होत्या तर टोटल 10 होत्या स्टार्टिंगला. बेसेल नॉर्ममध्ये ना त्यांचं हे जे आहे ते तुम्हाला प्रॉपरली कव्हर करून द्यायचं आहे. बेसेल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे महत्त्वाचं आहे. बेसेल फर्स्टमध्ये काय सांगितलं होतं ते आपण पाहत आहे. तर बेसेल फर्स्ट हे इंट्रोड्यूस केलं होतं 1988 साली. इंडियाने ती इम्प्लिमेंट करायला सुरू केली 1992ला, कारण बेसेल हे ओव्हरऑल अनेक कंट्र्यांना ॲप्लिकेबल होतं. इंडियाने ज्यावेळेस इंट्रोड्यूस केलं होतं त्यावेळेस ॲप्लिकेबल केलं नव्हतं इंडियाला, म्हणजे 1988 सालीच ते इंट्रोड्यूस केलं होतं स्वित्झर्लंडमध्ये. त्यावेळेस इंडियाने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही, पण इंडियाने पार्टिसिपेट कधी केलं 1992 साली, ठीक आहे. इंडियाने फुल्ली जे ॲडॉप्ट केलं ना ते बेसेल 1 कधी 1999ला केलं पहा, म्हणजे इंडियाने इम्प्लिमेंट करायला सुरू केलं 1992ला आणि इम्प्लिमेंट होता 1999 उजडलं. असं गव्हर्नमेंटचं आपलं काम आहे, बरोबर ना. मग 1990ला इम्प्लिमेंट करायला सुरू केलं आणि फुल्ली इम्प्लिमेंट झालं 1992ला इम्प्लिमेंट करायला सुरू केलं आणि फुल्ली इम्प्लिमेंट झालं 1999 पर्यंत. जसं की आपल्या इथं एक रोड व्हायचं असेल तरी पण 2 वर्ष लागतात, तसं बेसेल फर्स्ट हे इम्प्लिमेंट करायला सुरू केलं होतं 92ला आणि इम्प्लिमेंट झालं 99 पर्यंत, ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी रिकमेंड केलं होतं फिक्स तुमचा मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट रेशो असावा जो 8% सांगितलं होता. कशाच्या? रिस्क वेटेड असेटच्या, बरोबर ना. रिस्क वेटेड असेट म्हणजे काय? असेट विथ डिफरंट रिस्क. नंतर बेसेल सेकंड याचे इयर वगैरे प्रॉपरली लक्षात ठेवायचे बरं का. यामध्ये 3 पिलर होते. आता यामध्ये बेसेल सेकंड हे इंट्रोड्यूस केलं होतं 2004ला. इंडियाने इम्प्लिमेंट करायला सुरू केलं 2009ला आणि इंडियाने पूर्णपणे ॲडॉप्ट केलं 2015 पर्यंत. इथं पण तेच पहा, ठीक आहे. मग आता जे 3 पॅरामीटर आहे बेसेल सेकंडचे 3 पॅरामीटर लक्षात ठेवायचं. इथं फर्स्ट म्हणले कॅपिटल ॲडोकेसी रिक्वायरमेंट ऑर मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट. त्याने सांगितलं होतं की 8% मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट बँकाकडे असायला. पब्लिक सेक्टरच्या बँकांसाठी कॅपिटल ॲडोकेसी रेशो हा 12% असावा, कमर्शियल बँकांसाठी हा 9% असावा आणि नॉर्मल सर्वांसाठी 8% असला तरी पण चालू शकतं असं बेसेलमध्ये सांगितलं होतं. पण इंडियामध्ये त्याचे रूल वेगळे होते. इंडियामध्ये 12 आणि 9% होतं. हे कॉमन बेसेलमध्ये इंट्रोड्यूस केलं तर 8% वालं लक्षात ठेवा. इंडियामध्ये पब्लिक सेक्टर बँकांसाठी किती होतं? 12% आणि कमर्शियल बँकांसाठी 9% होतं. ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यांनाही माहीत असेल. पहिला काय होता? कॅपिटल ॲडोकेसी रेशोमध्ये मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट हा पहिला बेसेलचा पिलर होता. बेसेलचा पिलर सेकंड काय होता? सुपरवायझरी रिव्ह्यू, म्हणजे सर्व बँकांना सुपरवायझरी रिव्ह्यू पाहिजे RBIचा. आणि मार्केट डिसिप्लिन हा थर्ड त्याचा पिलर होता. हे एक्झामला खूप वेळा येऊन गेलेलं आहे, लक्षात ठेवा. बेसेल सेकंडमध्ये 3 पिलर आहे. हे जे बेसेल हे पहा थोडंसं वरती घेतो. हे जे बेसेल सेकंड आहे या बेसेल सेकंडमध्ये 3 पिलर आहेत. 3 पिलर कुठले? फर्स्ट पिलर मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट, सेकंड
पिलर, सुपरवायझरी रिओ आणि थर्ड पिलर काय मार्केट डिसिप्लिन. हे तिन्ही पिलर प्रॉपरली लक्षात ठेवा, बेसेल सेकंडला कव्हर करत होते. आणि बेसेल थर्डमध्ये पण 3च पिलर आहेत, फक्त तिथं शब्द थोडा चेंज केलेला आहे. तो कुठला ते तुम्हाला मी सांगितलं होतं. बेसेल 3 हे कधी इंट्रोड्यूस झालं ते लक्षात ठेवा. पहिल्यांदा 2010ला इंट्रोड्यूस झालं. इंडियाने इम्प्लिमेंट करायला सुरू केलं 2011ला आणि इंडियाने फुल्ली इम्प्लिमेंट केलं 2019 पर्यंत. सिम्पल. आता या ठिकाणी जे बेसेल सेकंडचे पिलर होते तेच बेसेल थर्डमध्ये पण आहेत, फक्त एक शब्द चेंज केला आहे, मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट. त्याऐवजी त्यांनी काय म्हणलं, इन्हान्स मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट. हे 9% त्यांनी इंट्रोड्यूस केलं. नंतर इन्हान्स सुपरवायझरी रिओ आणि इन्हान्स मार्केट डिसिप्लिन. हे पहा, बेसेल सेकंडमध्ये त्यांनी काही पिलर सांगितले 3. पहिला पिलर सांगितला मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट, सेकंड पिलर सांगितला सुपरवायझरी रिओ आणि थर्ड पिलर कुठला सांगितलं होता मार्केट डिसिप्लिन. कुठे बेसेल सेकंडमध्ये. आणि जे बेसेल थर्ड आहे यामध्ये त्यांनी तेच सांगितलं, फक्त एक शब्द ॲड केला इन्हान्स. इन्हान्स शब्द लावला, वाक्य तेच ठेवले. सिम्पल. हे लक्षात ठेवा. तर प्रॉपर यांनी सांगितलेल्या आहेत गोष्टी इथे दिलेल्या पा सर्वांचं. हे बेसेल सेकंड सोपं साधं होतं. बेसेल थर्डमध्ये काय केलं, फक्त इन्हान्स शब्द जोडला, बाकी काही केलं नाही. ठीक आहे. त्यानंतर NPA म्हणजेच काय नॉन परफॉर्मिंग असेटचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं त्याची इन्फॉर्मेशन आपण पाहिली होती. कन्सेप्च्युअल पॉईंट आहे. सबस्टँडर्ड असेट म्हणजे काय, डाऊटफुल असेट म्हणजे काय. सबस्टँडर्ड म्हणजे काय, ज्या लेस दॅन 12 मंथच्या असतात त्याला आपण सबस्टँडर्ड म्हणतो. ठीक आहे. ज्या रिकवर होऊ शकतात अशा असेट. 12 महिन्यांच्या पुढे गेले तर रिकवर होणार नाही. डाऊटफुल म्हणजे काय, ज्यांनी 12 महिन्यांच्या पुढं हा पिरियड कव्हर केलेला आहे आणि असं वाटते की ते आपल्याला रिकवर होणार नाही बँकेंना, त्याला डाऊटफुल म्हणतो. आणि लॉस असेट म्हणजे काय, ज्या ऑडिटरनी ऑडिट करून सांगितलं की तुम्हाला रिकवर करणं पॉसिबल नाही, त्याला आपण लॉस असेट म्हणतो. त्यानंतर फायनान्शियल मार्केट्स. ठीक आहे. तर आता फायनान्शियल मार्केटपासून जो पॉईंट आहे तो सर्व पॉईंट खूप जास्त आहे, तो आपण पुढच्या एका लेसनमध्ये कव्हर करूया रिव्हिजनचा. ठीक आहे. म्हणजे आपण सर्व गोष्टी एकदम डीपमध्ये पाहिल्या आहेत पहा. म्हणजे त्यानंतर आपलं मनी मार्केटचं पाहिजे आपल्याला, त्याच्याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, सर्वांची डिटेलमध्ये दिलेली. कोणतं टी-बिल कधीचं असतं, 0 कुपन बॉन्ड वगैरे. ठीक आहे. त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कुठले येतं हे सर्व प्रॉपरली कव्हर करायचं आहे. कमर्शियल बँक असतील, ठीक आहे, डेव्हलपमेंट बँका कुठल्या येतं ते सर्व प्रॉपरली कव्हर केलेलं आहे. हे आपण पुढच्या लेसनमध्ये पाहूयात बाकीच्या गोष्टी, कारण ओव्हरलॅप्स नको व्हायला. बरोबर ना. नंतर फायनान्शियल रेग्युलेटर्स कोण आहेत, सेबी वगैरे, त्यांचं डिटेलमध्ये अभ्यास करून द्यायचा आहे तुम्हाला. सेबी वगैरेचे कंटेंट प्रोव्हाइड कराय, त्या सर्व गोष्टी वाचून जा. एक्झामला यावर क्वेश्चन येऊ शकतो. कंटेंट एकदम चांगल्या प्रकारे आपण फ्रेम केलेला आहे. ठीक आहे. IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटीबद्दल सर्व पॉईंट प्रॉपरली वाचून जा. हे पहा, भरपूर आपला कंटेंट आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. नंतर हा पण पॉईंट राहिलेला आहे. ठीक आहे. हे आपण पुढच्या लेसनमध्ये सर्व गोष्टी कव्हर करूया. भरपूर आहे आणखी कंटेंट, भरपूर म्हणजे जवळपास 150 पेज आणखी आपले पेंडिंग आहेत. मग मिसकन्सेप्ट वगैरे आपल्याला सर्व पुढच्या लेसनमध्ये आपण पाहूया. सो फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये आपण बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन संदर्भात पार्ट फर्स्ट आहे तो रिव्हिजनचा कव्हर केलेला आहे. पार्ट सेकंड मी आपल्या ॲप्लिकेशनवर आपल्या कोर्स सेंटर अपडेट करून देईल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट संदर्भात कॉमर्स संदर्भात पूर्णपणे कोर्स जॉईन करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. कॉमर्सचा पूर्णपणे सब्जेक्ट तुमच्या ठिकाणी कव्हर करून दिला जाईल, प्लस पेपर फर्स्टचा देखील पूर्णपणे सिलेबस कव्हर करून दिला जाईल. इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करू शकता. आत्ता कोर्स लावला तर पूर्णपणे पोर्शन तुमचा कंप्लीट होणं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला नेक्स्ट MSc एक्झामसाठी आत्ता कोर्स जॉईन करायचा असेल तर करू शकता. आत्ता जरी तुम्ही कोर्स जॉईन केला तर आत्ताचा एक्झाम तुमचा बऱ्यापैकी तिथून कव्हर होईल. प्लस तुम्ही इन केस क्वालिफाय झाले नाही आत्ता कोर्स जॉईन केल्यानंतर तुमचा ॲक्सेस हा पुढच्या एक्झामपर्यंत आपण तसाच ठेवूया. आत्ता जर जॉईन केला तर ठीक आहे, कारण आता फक्त 8-9 दिवस बाकी आहेत, म्हणून पुढच्या एक्झामपर्यंत तुम्हाला ॲक्सेस तसाच ठेवला जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.